तर भोंदूबाबा नकली साप आणि वाघाच्या कातड्यानं भाविकांना लुटायचा। भोंदूबाबा अशोक खरातचा कारनामा एसआयटी तपासातून समोर आलाय। नकली सापासोबत वाघाचं कातडं ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा। नकली खडे आणि रत्न दैवी असल्याचा दावा करत त्याची विक्रीही करायचा। भोंदूबाबा अशोक खरात मंदिर परिसरात नकली साप ठेवायचा। नकली सापासोबत वाघाचं कातडं ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा। रिमोट कंट्रोलनं सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करायचा। संमोहन अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळायचा। बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून महागात विकायचा। 100 रुपयांच्या वस्तूला 10,000 ते 1 लाखापर्यंत विक्री करत गंडवायचा। नकली खडे आणि दैवी रत्न असल्याचा दावा करत विक्री करायचा। तर आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। थेट चंदना, चौकशीचा चौथा दिवस आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्या चौकशीतून समोर येतात। काय सविस्तर अपडेट? नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा जो पॅटर्न आहे, ज्या पॅटर्नमुळे संपूर्ण शहरातल्या गुन्हेगारांना नाशिक पोलिसांनी सुतासारखं सरळ केलं, तोच पॅटर्न काल या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या बाबतीत बघायला मिळाला। नाशिक पोलिसांनी काल त्याला ज्या पद्धतीनं संपूर्ण क्राईम ब्रांच युनिटमधनं बाहेर आणलं, त्यावेळेला कॅप्टन खरात जो आहे तो लंगडत या ठिकाणी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत पोलिसांच्या गाडीत बसला। त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो हे नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। आपण जर या चौकशीचा जर विषय घेतला तर या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। या सगळ्या महत्त्वाच्या चौकशीमध्ये काही मुद्दे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये खरात जो आहे तो त्याच्या ईशान्येश्वर मंदिरात ज्यावेळेला अशा पद्धतीनं हे विधी करायचा, त्यावेळेला येणाऱ्या भाविकांना घाबरवण्यासाठी, त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी त्या मंदिरामध्ये बनावट पद्धतीचे साप आणि वाघाच्या कातड्या असलेले जे प्राणी आहेत ते त्या ठिकाणी असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये हे जे बनावट साप तयार करण्यात आले होते ते साप रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी त्या मंदिर परिसरामध्ये फिरवायचा आणि भाविकांना सांगायचा की आपण जी अघोरी विद्या आता अघोरी कृती जी करतो आहोत, आपण जो काही विधी करतो आहोत, त्या विधीमुळे या ठिकाणी हे साप आता येत आहेत आणि अशा पद्धतीनं तो भाविकांना या ठिकाणी गंडवत असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरकोळ बाजारात मिळणारे जे काही खडे असतील किंवा चिंचुके असतील, या चिंचुक्यांना आणि खड्यांना लाखो रुपयांमध्ये तो भाविकांना विकत असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये या भोंदूबाबा असलेल्या खरातवर आता गुन्हे दाखल होत आहेत। पोलिसांचा तपास जो आहे तो एकूण या दिशेने सुरू आहे की आणखी काही पीडित महिला ज्या आहेत त्या तक्रार करण्यासाठी समोर येत आहेत का, याचा देखील पोलीस आता शोध घेत आहेत। त्याच्यामुळे आजच्या या संपूर्ण चौथ्या दिवशी नेमकं काय घडणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र कॅप्टन खरात असेल, त्याच्यासोबत त्याचा ऑफिस बॉय असेल, यांची समोरासमोर चौकशी आपण बघतोय की गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे। काल आपण बघितलं की ईशानेश्वर मंदिरातल्या पुजारी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी काही नवीन तक्रारदार समोर येत आहेत का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।